मंडळी, मी दीपक तावडे, मालवणी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत असा. तर आपल्या श्री आकारे ब्राह्मणदेव मंदिर ठिकाणी तलावाची सुशोभित करण्यासाठी आज कार्यक्रम आहे. तर आज इथं जलपूजन व भूमिपूजन होणार आहे. तर आज असा कार्यक्रम आहे की आज श्री आकारे ब्राह्मण मंदिर इथे निसर्ग ठिकाणी वसलेल्या असे तलावाच्या काठी सुशोभित करण्यात येणार आहे. तर त्याचं भूमिपूजन आहे ते तुम्हाला दाखवतो. मी ते नक्की बघा. मी दीपक तावडे, मालवणी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत असा. रामेश्वरमध्ये एक पण महाराजा महाराजा आपल्या ब्राह्मणाचं देवळाचं जलशुद्धीकरणाचं काम करूचा, पुढे व्यवस्थित तयार करून मारून ठेवचा. त्याच्यासाठी सगळं 12 पावसांना आणि ज्यांनी आज जबाबदारी घेतल्या ते ग्रामपंचायत सगळे अधिकारी याचं जमा देवा झालेलं सुद्धा म्हणायचं 5 तत्व 27 कधी घडव काही भारत आपण पेटवून काढ 5-27 कधी घडून जाळ्याचा पट्ट्याचा कधी घडून भारत आपण पेटवून काढून तलावाचा काम पार पाडून खाद्य पडत व्यापारी घरी कर एकादशी केलेली आहे. ब्राह्मणदेव महाराजा एकादशी देवाची केलेली आहे तू मान्य करून घे. काय महाराजा पान फेटवून काढ तुझा म्हणायचं 5-27 घडून हा तलावाचं काम निर्विघ्न पार पाडून चांगला मस्त आहे की स्तोत्र षड्वीर्मासे बलं रमेत ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः ओम नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः ओम आज जलपूजन कार्यक्रम चालू केलेला तो पाच सत्याची पातळीचे आवाहन करतो. महाराज आपण ते मान्य करून घेऊ. आज या तलावाच्या कामात जलपूजन सुरू करणार तो निर्बंध पार पाडून आपल्या कामाचा घेता सुद्धा म्हणायची 5-27 घडून 45 स्वतः सामील कर वेळ 5 तो सामील कर काय खोटा महाराज आपण तयार करून माझ्या काम वेळ पार पाडून सत्याची कर गोविंदाय नमो नमः नीलकंठाय अमृताय सर्वाय महादेवाय नमः चला चला ब्राह्मण
युगयुगे कलियुगे कलिप्रथमजन्मे भरतवर्षे भरतगण्डे मधुमेधकारणे देवतावरे दक्षिणदिग्भागे विद्वावसु नाम गौवत्वरे नमो नमः जयाय रुद्राय नीलकण्ठाय चक्रोय अमृतयाय सर्वाय महादेवाय ते नमः पुढे लाईनी द्या सगळे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जले गोदावरी नर्मदा कावेरी चरयो महेन्द्रतनया चरमण्वती वेदिका विप्रावती देवो सदा मंगलम गंगे च मजे गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु गंगादेवताभ्यो नमः नमस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि बाबू जरा दे आपणच घ्यायचा आपणच घ्यायचा पेपर होतो आता हो या ठिकाणी सर्व भाविक भक्तगण या ठिकाणी जमले त्यांचं प्रथम त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आतापर्यंत जो काही विधी झाला नाही त्यानंतर पुढे जो होणारा विधी आहे त्या संदर्भात माहिती देतो त्या प्रत्येकाने शांत विनंती आहे का म्हणजे विधी करताना तुम्हाला गोंधळाला होणार नाही. प्रथमतः गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी यजमानांच्या हस्ते आणि आपल्या सर्व ग्रामस्थ मानकऱ्यांच्या वतीने गावच्या देवतेला इथल्या स्थलपुरुष देवतेला त्याप्रमाणे ब्राह्मण देवतेला आणि असलेल्या सर्व सपरिवार देवतांना या ठिकाणी गणेश पूजनापूर्वी या ठिकाणी मानापानाची निमंत्रणाची भरलेली अमृताची फळं आणि विडापान काढून प्रत्येक देवतेला
या ठिकाणी उपस्थित राहून आजचा हा मंगल कार्यक्रम समस्त देवतांच्या कृपाआशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडावा असं या ठिकाणी आवाहन केलं. देवतांनी या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि त्यानंतर आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही महागणपतीच्या पूजनाने होते. त्याप्रमाणे या ठिकाणी महागणपतीच्या या ठिकाणी पूजन करून झाल्यानंतर पाण्याची देवता म्हणजे वरुण आणि त्याची पत्नी वारुणी यांच्या या ठिकाणी पूजन करण्यात आलं. कोणतेही काम करतेवेळी पाण्याची नितांत गरज असते आणि त्या पाण्याच्या पूजनाने या सर्व कामाची सुरुवात करायची असते. त्यामुळे आपण या ठिकाणी यजमानांच्या तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी यजमान बसले आणि प्रत्येकजण हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकत नाही. त्यामुळे यजमानांना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बसण्याची अनुमती दिली आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी वरुण पूजन म्हणजे त्याला पुण्याह वाचन म्हटलं जातं. पुण्याह म्हणजे पुण्य, चांगलं, वचन म्हणजे जो आपण एक शब्द देतो भरवसाचा तो शब्द या ठिकाणी आपण देवाला दिला आणि देवाकडनं या ठिकाणी 7 नद्यांचं पाणी या ठिकाणी आणून पूजन करायचं असा रिवाज आहे. परंतु प्रत्येकाला ज्या 7 नद्या आहेत गंगा, सिंधू, सरस्वती या ज्या 7 नद्या आहेत त्या प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन पाणी आणणं शक्य नाही. त्यामुळे आपण या आपल्या शेजारच्या तलावामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये समस्त 7 नद्यांचं पाणी आहे अशी मनामध्ये धारणा करून ते पाणी या ठिकाणी आणून त्या पाण्याची पूजा केली आणि ते अभिमंत्रित झालेलं पाणी तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी यजमानांच्या मस्तक या ठिकाणी सिंचन केलं गेलं आणि त्यानंतर केलं ते मातृका पूजन. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला 28 तुकाऱ्या मांडलेल्या आहेत गणपती आणि 27 मातृका. तर मातृका पूजन का केलं जातं तर आपण कोणतंही चांगलं काम करत असते आपल्याकडनं कळत नकळतपणे हिंसा होत असते. आता या ठिकाणी तलावाचं काम सुरू होईल, नकळतपणे काही झाडं तोडली जातील, जमीन खणली जाईल, पाषाण म्हणजे दगड असतो तो फोडला जाईल. त्या ठिकाणी वास्तव्य करणारी छोटे जे जीव असतात त्या जीवांचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं. थोडक्यात ते घर असतं. ते घर आपल्याकडनं नकळतपणे तोडलं जातं आणि त्या जीवांचा आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा रोष राहता नाही यासाठी मातृका पूजन केलं जातं. मातृका म्हणजे त्या ठिकाणी 27 मातृका आहेत. मातृका म्हणजे माते समान असणाऱ्या देवता. कोणताही अपराध केला आणि आईकडे आपण गेलो तर आई आपल्याला प्रेमाने जवळ घेते. त्याप्रमाणे आपण या देवतांना विनंती केली की आमच्याकडनं या तलावाच्या कार्यक्रमाच्या वेळी किंवा जे पुढचं काम सुरुवात करणार आहोत त्यावेळी नाना प्रकारचे झाडं तोडली जातील, जमीन खणली जाईल, पाषाणांचं भेदन केलं जाईल. त्या सर्वाचा कोणत्याही प्रकारचा आम्हाला रोष न ठेवता तू मातृप्रेमाने ज्याप्रमाणे आई आमच्यावर प्रेम करते, आमचे सगळे अपराध क्षमा करते, त्याप्रमाणे तू पण आमचे सर्व अपराध क्षमा करावे अशी आपण प्रार्थना केली. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपण उपस्थित असलेल्या सर्व सौभाग्यवतींनी आणि यजमानाने ज्या तलावाचं आपण या ठिकाणी जलपूजन करणार आहोत त्या जलपूजनासाठी लागणारं जे पाणी आहे ते आपण आपल्याकडे असलेल्या मंगल कलशामध्ये घेतलेलं आहे आणि आपण सभामंडपामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. प्रथमतः यजमानांच्या हस्ते या ठिकाणी मुख्य गंगापूजनाचा कार्यक्रम होईल. मकरामध्ये जी गंगा स्थापन केलेली आहे त्या गंगेचं पूजन होईल आणि त्यानंतर आपण सर्व सुहासिनी भक्तवर्गाने जे काही गंगा आणलेली आहे त्याही गंगेचं पूजन होईल आणि त्यानंतर शेवटी आरती वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. पहिल्यांदा आम्ही यजमानांकडनं गंगापूजन करून घेऊ मकरामध्ये. ते झाल्यानंतर आपण जे माती आता आज वाट
ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा गावचे ग्रामस्थ महिलावर्ग पुरुष वर्ग यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले 12-5 माणसं यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी पुढे यायचं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाजपचे सन्माननीय श्री बाळासाहेब सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमानंतर आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते त्याचप्रमाणे जिल्ह्यात ग्रामस्थ रामदास मांडवी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा चिंदरगावच्या त्यांच्या पुढे चला. या गावाचे चित्रीकरण आणि या चित्रीकरणाचा आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आवाज कमी कारण नाही. मागे त्यांच्या उभे मानून देणार आपण मान्य करून घे सामील करून सत्ता पुरुषसत्ता सामील करून वेळोपाठ चित्त तो सामील करून काही खोटा भारत आपण परिहार करून आनंद भारत आपण मान्य करून घेऊन ज्याची याची बाराभाईची राखण्यासाठी ऑर्डर आम्ही सर्वांच्या आकारी ब्राह्मण जेव्हा महाराजा तलावाचं हे काम जेव्हा सुरू केलेलं आपण मान्य करून घे भारत आपण फेकून काढून हाती पडवतो आपण घरी करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व 12-5 मानकरी त्याचप्रमाणे भाजप जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत त्याचप्रमाणे भाजपचे सर्व कार्यकर्ते या सिंदरगावात कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे आपण सर्व सिंदरगावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा अविस्मरणीय असा क्षण म्हणजे आपल्या ब्राह्मणदेव मंदिराच्या शेजारी बसलेले हे तलाव आणि या तलावाचे सुशोभीकरण याचा शुभारंभाचा कार्यक्रम. हे बाळा आतमध्ये राहा. कर्पूरवरं करुणावतारं भवतारतारं मजेन्द्रहारं सदावदन्तं हृदयारविन्दे त्वं मामहे नमामि. विघ्नान्तक विघ्नेशा हे गजानना विघ्नान्तक विघ्नेशा हे गजानना आरती मी करीतो तुझ पुरवी कामना आरती मी करीतो तुझ पुरवी कामना. भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सतववरी भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सतववरी